त्यांची आवडती कविता कोणती होती? त्यांची आवडती कविता म्हणजे पहिल्यांदा मी त्यांना जी ऐकवली ती माझी जन्म नावाची कविता होती. ती काही संघटनाविषयक कविता नव्हती. पण शरद जोशींचं एक म्हणणं होतं की निव्वळ आमचा प्रचार करणाऱ्या कविता लिहिणारे कवी आमच्याकडे आहेत म्हणाले. तसे नको कवी आम्हाला. जो वाङ्मयीन जाणीवा समृद्ध असणारा पण आमचे प्रश्न त्या पद्धतीनं मांडणारा कवी आम्हाला पाहिजे. म्हणून त्यांना पहिल्यांदा मी जी कविता ऐकवली त्यांना खूप आवडली ती माझ्या जन्माविषयीची कविता होती. जन्म नावाची कविता. ती त्यांना खूप आवडली होती की एका शेतकऱ्याची स्त्री शेतामध्ये बाळाला जन्म कसा देते. माझ्याच जन्माची कथा होती. म्हणजे मीच माझ्या आईला विचारलं की आई माझा जन्म कसा झाला. आपल्याला उत्सुकता असते की आपण कुठं आजोळी जन्मलो का, इथं जन्मलो का, आपल्या जन्माच्या वेळेस काय परिस्थिती होती. तर आईनं मला जे माझ्या जन्माची कहाणी सांगितली ती कवितेत रूपांतरित करून मी मांडलेली आहे. आता अर्थात ही कविता आहे त्याच्यामुळे याला काही सगळं तर्कशास्त्र लावण्याची गरज नसते. की दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भ तान्हा एक कापसाच्या साठी. ओटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भ तान्हा एक कापसाच्या साठी. बोंड बोंड एचतानी झाली दुपार इखाली, माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका ठेवून जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हारण थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलंय पाखरू बिनवारशी उतान. आली सुधीवर तव्हा कुस रिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळातीन झाली माय जशी सीता वनवासी, लव अंकुश खेळले जसे झाडाझुडपाशी. खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमधी, मला घालून माईनं डाल उचलली आधी. नाही अंगामधी बळ तरी माय तरारली, वल्ली कच्ची बाळातीनं नदीमधी उतरली. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा, तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या, तुझ्या जन्माच्या येळला बाळा नव्हत्या रे कण्या. कसं फुटावरे दूध कशी भरावं कंबर, पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन उंबर. घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर. असा झाला तुहा जन्म झाली सगळेची दैना, काय सांगू एक एक तुझ्या जलमाची कहना. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन, भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन, मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं. बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं. हो हो हो, क्या बात है. ही कविता शरद जोशींना पहिल्यांदा ऐकवली तर त्यांना ती प्रचंडच आवडली. म्हणजे ते हादरून गेले होते. ही कविता त्यांनी पाठ केली पूर्ण आणि त्यांना तिसऱ्यांदा अटॅक आला आणि हैदराबादला अपोलो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तेव्हा बऱ्हाणपूरची त्यांची बहीण भेटायला आली. तेव्हा बहिणीला ती ही कविता म्हणून दाखवत होते आणि त्यांच्या शरीरावर जे परिणाम दिसत होते ते पाहिल्यानंतर डॉक्टरने त्यांना बंदी केली होती की ही कविता तुम्ही पुन्हा म्हणायची नाही. इतके ते त्या कवितेमध्ये